गोदावरी नदी पात्रात दुर्घटना। बीड जिल्ह्यातील एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना, शोध कार्य सुरू। गोदावरी नदी पात्रात अचानक पाणी सोडण्यात आल्याने बीड जिल्ह्यातून धार्मिक विधीसाठी आलेल्या एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली। या व्यक्तीचा पाय घसरून नदी पात्रात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी 7:30 ते 8 वाजेच्या सुमारास घडली आहे। या घटनेतील व्यक्तीचे नाव बालाजी मुळे असे असल्याचं समजतंय। घटनेची माहिती मिळताच संबंधित कुटुंबियांनी थेट राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संपर्क साधला। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता भुजबळ साहेबांनी तात्काळ दिलीप खैरे यांना संपर्क करून शोध मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या। खैरे यांनी भालचंद्र भुजबळ यांच्यासोबत जवळपास 125 ते 150 कार्यकर्त्यांची टीम एकत्र करून शोध मोहीम सुरू केली। गंभीर बाब म्हणजे पहाटे 4 वाजेपर्यंत ही मोहीम अखंड सुरू होती। गाडगे महाराज पुलाजवळ असलेल्या घनदाट पाणवेलीमध्ये संबंधित व्यक्ती अडकले असल्याची शक्यता लक्षात घेता संपूर्ण पाणवेली हटवण्याचे काम करण्यात येत आहे। या दुर्घटनेनंतर संबंधित कुटुंबातील एका नातेवाईकाने प्रशासनावर ताशेरे ओढले। आज आमचा माणूस गेला, उद्या कुंभमेळा आहे, लाखो भाविक येणार आहे। जर एक व्यक्ती असं वाहून जाऊ शकतो तर उद्या हजारो लोकांचं काय, असा थेट सवाल करत नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। ही दुर्घटना भविष्यातील संभाव्य धोके अधोरेखित करत असून प्रशासनाने या प्रकरणी योग्य ती दखल घेऊन तत्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे। माझं नाव राजकुमार हनुमंत अंजान, मी प्रॉपर अंबाजोगाई तालुक्यातील बीड जिल्ह्यातला आहे। आता नाशिकमध्ये आयुर्वेद सेवा संघ गणेशवाडीत फायनल इयरचा विद्यार्थी। आमच्या गावाकडचे ज्ञानेश्वर सुरवशे दादा आणि बालाजी मुळे राहणार राडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड हे देवदर्शनासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला आले असता संध्याकाळी रामकुंडावरती गोदा आरती झाल्यानंतर स्नान करत असताना त्यांचा पाय निष्ठला आणि ते पाण्यामध्ये पडल्यानंतर वाहून गेले। त्यानंतर इथल्या टीमने जे इथले आपले रक्षक वगैरे आहेत त्यांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर हे घटना आम्हाला यांच्याकडून कळाल्यानंतर आम्ही इथं पोहोचलो। त्यानंतर इथले जे कार्यकर्ते वगैरे आहेत त्यांनी भुजबळ साहेब असतील किंवा इथले ते खैरे साहेब असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून इथले जवळपास 50-60 पोरांनी त्यांना शोधलं आणि अग्निशमन किंवा हे जे रेस्क्यू टीम आहे त्यांनी रात्री 1 ते 1:30 पर्यंत शोध मोहीम चालू ठेवली। पण सध्या विषय असा झालेला आहे की ज्या वेळेस बॉडी तिथून निसटली त्याच्यानंतर हे पाण्यामध्ये आपल्या नाशिकच्या गोदाघाटच्या परिसरामध्ये हे वॉटर हायन्सिट किंवा ज्याला पाण्यातले झाडे म्हणतो ते वाढल्यामुळं इथं माणूस शोधण्यासाठी अडचण येत आहे। तरी इथल्या प्रशासनाने महानगरपालिकेने इथं कायमस्वरूपी अशी व्यवस्था करावी की हे पानझाडी इथं येणार नाहीत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण म्हणतो की 2027 ला नाशिकला कुंभमेळा भरवायचा आहे, तर त्या दृष्टीनं नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी इथं पाहिजे ती व्यवस्था चालू आहे का, इथलं प्रशासन जागरूक आहे का। काल जवळपास संध्याकाळी 7:30 वाजता ही घटना घडलेली आहे। आता सकाळचे 10 वाजलेले आहेत, तरी माणसाची बॉडी अजून सापडलेली नाही। तरी महानगरपालिकेला इथल्या आम्ही जेवढे आमच्या नेत्यांना फोन करता येतील, इथल्या लोकल नेत्यांना कॉन्टॅक्ट करता येतील, सगळ्या नेत्यांकडून कॉल झालेला आहे। पण इथलं प्रशासन, इथली महानगरपालिका ज्या प्रकारे फास्टली काम करायला पाहिजे त्या प्रकारे काम करताना दिसून येत नाही। तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर, आणि विषय किती खेदाची गोष्ट आहे, एवढं मोठं नाशिक आहे पण इथं साधी NDRF ची रेस्क्यू टीम नाही, तर नाशिकचा कुंभमेळा कसा भरवायचा। त्यावेळेस करोडो लोक भाविक इथं दर्शनाला येतील, तर असे किती लोक वाहून जातील। 12 तासाहून जास्त वेळ झालं तरी आमचा माणूस सापडत नाही, तर तुम्ही कुंभमेळा कोणत्या भरतीवर घेणार। करोडो रुपयाचे बजेट नाशिकला तुम्ही देता, तर त्या पैसे कुठं जातात का नुसतं देवाच्या नावाखाली पुढारीच खाऊन टाकतात। हा सगळ्यात मोठा विषय, नुसतं देवाच्या धर्माच्या नावाखाली राजकारण चालत नाही। जे गोरगरीब लोक आहेत त्यांचे प्रश्न प्रशासनाने सोडवले पाहिजेत, त्यांची हाक प्रशासनाने ऐकली पाहिजे, ही आमची प्रशासनाला विनंती आहे। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।